चौथं प्रकरण येतंय. पहिलं आपण बघितलंय सामान्य माहिती, दुसरा प्राकृतिक रचना, तिसरा हवामान, आणि आता चौथं आहे नदी प्रणाली. या नदी प्रणालीमध्ये आता काय काय बघायचं ते लक्षात घेऊ. एवढे मुद्दे आपल्याला भारताच्या भूगोलमधल्या नदी प्रणालीमध्ये बघायचे. नदी प्रणालीविषयी संकल्पना आणि सामान्य माहिती, नंतर मग 6 नद्यांची माहिती घ्यायची. ठीक आहे. आणि नंतर मग महाराष्ट्रातल्या भूगोलमध्ये महाराष्ट्रातल्या नद्या बारीक सारीक आपल्याला बघायच्या. बघ आता एक 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 मुद्दा आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिला मुद्दा आहे संकल्पना. ठीक आहे. आता संकल्पना नेहमी लक्षात ठेवायचं, नदी डोंगराळ भागातच उगम पावत असते आणि सागराला जाऊन मिळत असते. नदी डोंगराळ भागातून जिथून उगम पावते त्याला उगमस्थान म्हणायचं, आणि हे नदीचं पात्र आहे. मग ठीक आहे, नदीचं पात्र शेवटी सागराला जाऊन मिळत असतं. हा सागर आहे, आणि जिथं पात्र जाऊन मिळतं नदीचं सागराला त्याला म्हणायचं नदीमुख, नदीमुखाचा एरिया. ठीक आहे. आणि याला म्हणायचं नदी उगम, नदीचं उगम होणारा प्रदेश क्षेत्र. नदी उगम, नदीमुख, याला म्हणायचं नदी पात्र किंवा नदी प्रवाह. दोन काठादरम्यानचं पाण्याचं पात्र म्हणजे नदी प्रवाह. ठीक आहे. उगमस्थान आणि शेवट म्हणजे नदीमुख. आता नदी अशी वाहत जाताना पूर्व दिशेने वाहत असेल तर पूर्व वाहिनी, पश्चिम दिशेला जात असेल तर पश्चिम वाहिनी, दक्षिण दिशेला जात असेल तर दक्षिण वाहिनी, आणि उत्तर दिशेला जात असेल तर उत्तर वाहिनी. आग्नेय, ईशान्य, नैऋत्य असं वाहिन्याचा प्रकार नसतो. आले का लक्षात? हा. त्याचबरोबर आता हे लक्षात घेतलं पाहिजे की या नदीला दोन्ही बाजूने पाण्याचा पुरवठा होतो. मग इकडे समजून घ्यायचं, इकडे या डोंगरांका आहे अशा, इकडूनही पाण्याचा पुरवठा होणार असा. या बाजूने येणाऱ्या उपनद्या ज्या आहे अशी येऊन मिळतील, याला म्हणायच्या डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या. आणि इकडच्या बाजूने सुद्धा डोंगरांका, इकडून पण पाणी येत असतं या नदीला, यांना म्हणायचं उजव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या. ठीक आहे. नदी जिकडे वाहते तिकडे तोंड करायचं. मग आपला डावा हात म्हणजे डावी बाजू, उजवा हात म्हणजे उजवी बाजू. नदी इकडे वाहते असं नाही म्हणता येणार ही डावी बाजू. मग तोंड इकडे करून मग लक्षात येईल ही उजवी बाजू, ही डावी बाजू येईल. मग समजतंय ना? जिकडं नदी वाहते तिकडं तोंड करून उभं राहायचं, आणि मग आपलं स्वतःलाच नदी समजायचं. इकडून आले की डाव्या बाजूनं, इकडून आले की उजव्या बाजूनं. क्लिअर? आता हे लक्षात घ्यायचं की नदीच्या काठावर कुठले कुठले शहर आहेत, गाव आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, आणि नदीच्या संगमावर कुठले कुठले आहेत. संगमावरची गावं लक्षात ठेवायचे, नदी काठावरची सुद्धा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गावं लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर हे लक्षात घ्यायचं की याला म्हणायचं नदीचा प्रवाह पात्र, याची लांबी बघायची. कधी नदीची लांबी बघतात, लांबीनुसार मग उतरत्या क्रमानं 4-5 नद्यांचा योग्य क्रम असलेला पर्याय विचारतात. ठीक आहे. कधी नदी खोऱ्याचं क्षेत्र विचारतात. मग नदी खोरं म्हणजे काय? ते या मुख्य नदीला दोन्ही बाजूना जिथपासून पाण्याचा पुरवठा होतो तेवढा एरिया. आता इथून पाण्याचा पुरवठा होईल, इकडे इथून पाण्याचा पुरवठा होईल, तर एवढ्या दरम्यान जेवढा पाण्याचा थेंब ना थेंब पडेल ते मुख्य नदीला येऊन मिळेल. बघा, तर दोन्ही बाजूला मुख्य नदीला येऊन मिळणारा पाण्याचा पुरवठा जो काही होतो त्याला म्हणायचं नदी पात्र. हे नदी पात्राचा एरिया येतो बघा. ठीक आहे. याला म्हणायचं नदी खोरे. हे नदी खोऱ्याचा एरिया, हा नदी पात्राचा एरिया. नदी पात्र म्हणजे दोन काठादरम्यानचा पाण्याचा प्रवाह, आणि नदी खोरं म्हटलं की नदीला दोन्ही बाजूना जिथपासून पाण्याचा पुरवठा होतो तो टोटल एरिया, त्याला म्हणायचं नदी खोरे. मग नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ विचारतात, पात्राची लांबी विचारतात, किंवा 4-5 नद्या देतात उतरत्या क्रमानं, पात्राच्या लांबीनुसार उतरत्या क्रमाने योग्य पर्याय कोणता आहे, किंवा क्षेत्रफळानुसार नद्यांचा उतरत्या क्रमानं चढत्या क्रमानं योग्य क्रम कोणता आहे, या हिशोबाने प्रश्न राहतात.
म्हणजे आपल्याला लांबी लक्षात घ्यायची, एरिया किती आहे ते पण लक्षात घ्यायचे. समजतंय ना? आता पुढचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी या नद्यांवरती धरणं बांधल्या जातात. धरणं म्हणजे प्रकल्प, प्रोजेक्ट. मग उपनद्यावरती बांधले जातात, मुख्य नद्यावरती बांधले जातात, दोन नद्याच्या संगमावरती बांधल्या जातात. ठीक आहे. आता हा प्रकल्प जो आहे ज्या ठिकाणी उभारला त्या ठिकाणी एखादं गाव असेल तर त्या गावाचं नाव त्या प्रकल्पाला देतात. जसं येलदरी प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, गंगापूर प्रकल्प, हे गावाची नावं देण्यात आलेली. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी प्रकल्प उभारतला गावच नसेल तर मग नदीचंच नाव देण्याच्या पद्धती, जसं पैनगंगा प्रकल्प, बिंदुसारा प्रकल्प, मुळा प्रकल्प, दारणा प्रकल्प, तर हे नदीचीच नाव आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रकल्पाचे नावं या ठिकाणी ठेवल्या जातात. बघा आता या प्रकल्पाचे सुद्धा प्रकार असतात. प्रकल्पाचे 3 प्रकार असतात. एक असतो मोठा प्रकल्प, दुसरा असतो मध्यम प्रकल्प आणि तिसरा असतो लघु प्रकल्प. ठीक आहे. यांच्या व्याख्या 78 ला करण्यात आलेल्या आहेत, 1978 मध्ये. आणि 78 ला व्याख्या काय करण्यात आल्या? ज्या प्रकल्पातल्या पाण्यापासून 10,000 हेक्टर पेक्षा जास्त जमीन ओलिती खाली येत असेल किंवा याच्यापेक्षा जास्त 10,000 हेक्टर पेक्षा जास्त जमीन ओलिती खाली येत असेल तर त्याला म्हणायचं मोठा प्रकल्प. ठीक आहे. 2,000 ते 10,000 हेक्टर जमीन ओलिती खाली येत असेल त्याला म्हणायचं मध्यम प्रकल्प. ठीक आहे. आणि 2,000 हेक्टर पेक्षा कमी जमीन ओलिती खाली येत असेल त्याला म्हणायचं लघु प्रकल्प. तर मोठा प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प असे प्रकल्पाचे 3 प्रकार असतात. मग आता प्रश्न जर विचारला भारतात सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे तो गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. कारण गोदावरीनं टोटल महाराष्ट्राचा 49% भाग व्यापला गेलेला आहे. म्हणजे अर्धा टक्के भाग या ठिकाणी, अर्धा महाराष्ट्र जर या गोदावरी नदीच्या खोऱ्यात असेल तर अर्धे प्रकल्प इथंच असेल ना. म्हणून सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या नदीच्या खोऱ्यात? गोदावरी नदीच्या खोऱ्यात. आणि जर विचारलं सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात आहे, भारतामध्येच. मग महाराष्ट्रामध्ये असणारच येते. सर्वात जास्त मोठाले प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. जवळपास 12 ते 13 मोठाले प्रकल्प आहे. एकाच जिल्ह्यात इतके प्रकल्प कुठल्याच जिल्ह्यात नाहीये, पुणे वगळता. म्हणून ह्या बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. आता जे पाणी स्टॉक करून आहे धरणातलं जे पाणी ते स्थिर पाणी आहे. हे स्थिर पाणी मोजलं जातं टीएमसी मध्ये. कोणत्या एककात मोजलं जातं? टीएमसी एककात मोजलं जातं असतं. बघा टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. 1000 म्हणजे 1000, मिलियन म्हणजे दशलक्ष, क्युबिक फीट म्हणजे घनफूट. म्हणजेच 1 टीएमसी म्हणजे किती? 1 टीएमसी म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट पाणी. आले लक्षात? तर 1 टीएमसी म्हणजे किती पाणी असा एक वेळेस प्रश्न होता, त्यावेळेस ते लक्षात आलं पाहिजे. ते नावातच दिलेत ना, 1000 म्हणजे 1000, मिलियन म्हणजे दशलक्ष, बिलियन म्हणजे अब्ज, हे मिलियन आहे. आणि क्युबिक फूट म्हणजे घनफूट. तर अशा पद्धतीनं हे पण लक्षात ठेवायचं. धरणातलं पाणी कशात मोजतात? मग टीएमसी मध्ये. आणि टीएमसीचा फुल फॉर्म काय? 1000 मिलियन क्युबिक फीट असं आहे. ठीक आहे. आता हे झालं स्थिर पाणी मोजण्याचे एकक. पण जर वाहतं पाणी असेल, नदीचं वाहतं पाणी असतं, वाहतं पाणी कशात मोजतात? वाहतं पाणी मोजण्याचे एकक आहे क्युसेक. आलं लक्षात? वाहतं पाणी मोजण्याचे एकक काय? क्युसेक. आणि 1 क्युसेक म्हणजे काय? 28 लिटर पर सेकंद इतकं पाणी असतंय. 1 क्युसेक म्हणजे काय? एका सेकंदात 28 लिटर पाणी जात असेल ते 1 क्युसेक पाणी म्हटलं जातं. तर थोडक्यात पहिला मुद्दा हा आहे की वाहतं पाणी मोजण्याचे एकक क्युसेक आहे, स्थिर पाणी मोजण्याचे एकक टीएमसी.
1 TMC म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट पाणी, तर 1 क्युसेक म्हणजे 28 लिटर पर सेकंद इतकं पाणी. म्हणजे वरच्या भागातून नदीच्या पात्रामध्ये किती क्युसेकनं पाणी येतं, याचा अर्थ आपलं खालचं धरण भरण्याकरता किती वेळ लागणार आहे, म्हणजे किती वेळेनंतर दरवाजे खुले करावे लागणार आहे, म्हणजे खालच्या लोकांना सूचित करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी अगोदर कॅल्क्युलेशन करावं लागतं असतं बघा. ठीक आहे. आणि नदीचा प्रवाह जर मोठा प्रवाह मोजायचा असेल तर त्याचं एकक आहे क्युमेक. आणि 1 क्युमेक म्हणजे 1000 लिटर पर सेकंद इतकं पाणी असते. नदीचा मोठा प्रवाह मोजायचा असेल तर क्युमेक आहे, छोटा प्रवाह मोजायचा असेल क्युसेक आहे. क्युसेक मध्ये पण मोजलं जातं, क्युमेक मध्ये पण मोजलं जातं. जसं पर्जन्य MM मध्ये पण मोजतो आपण, सेंटीमीटर मध्ये पण मोजतो. नाहीतर MM च्या आधारे सेंटीमीटर करता येतं, तसं क्युसेक करून क्युमेक पण करता येतं, क्युमेकचे क्युसेक मध्ये रूपांतर करता येतं. हे फक्त माहित पाहिजे किती पर सेकंद पाणी म्हणून. ठीक आहे. मग क्युसेक छोटं आहे माप, क्युमेक मोठे. फक्त लक्षात ठेवा क्युसेक असू द्या क्युमेक असू द्या वाहतं पाणी मोजण्याचे एकक आहे, आणि TMC हे स्थिर पाणी मोजण्याचे एकक आहे. आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे. मग आता बेसिक माहिती झालेलीच आहे. गावं लक्षात घ्यायचे, नद्या लक्षात घ्यायच्या, उगमस्थान लक्षात घ्यायचं, नदीची लांबी लक्षात ठेवायची. लांबी याकरता की सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे खालील पैकी, म्हणजे खाली 4 पर्याय दिले त्यापैकी आपल्याला सगळ्यांची लांबी माहित असेल तर एक्झॅक्टली उत्तर काढता येईल. कारण भारतातली सर्वाधिक लांबीची नदी गंगा आहे. ठीक आहे. पण मग खाली त्यांनी गंगा नाव पर्याय दिलं नाही. खालील पैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे, भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? सिंधू, ब्रह्मपुत्रा, तापी, नर्मदा. मग त्यावेळेस त्या नद्यांची लांबी माहित पाहिजे तरच जमेल ना ते. किंवा टाकलं की या नद्यांच्या लांबीचा उतरत्या क्रमानं या ठिकाणी किंवा चढत्या क्रमानं योग्य क्रम असलेला पर्याय कोणता आहे, योग्य क्रम जोडा. तर लांबी माहित असेल तर पहिले कोणते येते, दुसरी कोणत्या नंबरवर येते, तिसरी कोणती नदी येते, हे सगळं लक्ष देऊन जाईल बघा. तर अशा पद्धतीने आपण आपलं थोडं माहिती घेत जाण्याचा प्रयत्न करू आपण. आलं इथपर्यंत लक्षात? बेसिक माहिती काय काय, नदी उगम स्थान म्हणजे ज्या ठिकाणी नदी उगम पावते ते एरिया म्हणजे नदी उगम स्थान. आणि नदीमुख म्हणजे ज्या ठिकाणी नदी सागराला जाऊन मिळते ते ठिकाण नदीमुख म्हणायचं त्याला. ठीक आहे. वाहिनी म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते त्या वाहिनी म्हणतात. पूर्व दिशेने वाहत असेल तर पूर्व, परत माणसाला पश्चिमेकडे येऊ लागली ती, मग पश्चिमेकडे येऊन पूर्वेकडे जाणार आहे ना, कुठल्या दिशेने चालली, पूर्वेला चालली म्हणजे पूर्व वाहिनी. कारण घरी गेल्यानंतर डाऊट यायला लागतात, अरे यार पण पश्चिमेकडून येते मग पश्चिम वाहिनी म्हणता येणार नाही का, पश्चिमेकडून येते पण पश्चिम दिशेने वाहते का, नाही पूर्व दिशेने वाहते म्हणजेच पूर्व वाहिनी, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि हे एकक लक्षात ठेवा, धरण लक्षात ठेवा, धरणाचे प्रकार लक्षात ठेवा. तर ह्या बेसिक गोष्टी नद्यांच्या आहेत. आता नदी नालेला गाळापासून मग हा आसपासचा परिसर जो आहे तो या ठिकाणी सुपीक गाळाचा पट्टा बनत असतो, आणि या दरम्यानच या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेतलं जातं, कारण गाळाची माती असते. गाळाची माती सुपीकतेमध्ये सगळ्यात चांगली असते. काळी माती खालोखाल सर्वात जास्त सुपीकता गाळाची मातीची. आणि जसं तुम्ही दूर जाणार या मुख्य नदीपासून तसं डोंगराकडे जाणार आहे, आणि डोंगराकडची जमीन जी असते बरडाची हलकी असते, तिची पाणी धारण क्षमता कमी असते. हे मुद्दे लक्षात घ्यायचे. झालंय. धरणातून मग कालवे पण काढले जात असतात ना दोन्ही बाजून, असे कालव्याखाली बरीच जमीन पण आणल्या येते असते. नुसतं धरणापुरतीच या ठिकाणी काही जमीन ओली ती खाली येणार नाही. कारण आता गोदावरी नदीच्या जायकवाडी धरणापासून खालीचा बघितला तर औरंगाबाद, पलीकडचं बीड, नगर, जालना, परभणी, नांदेड इथपर्यंतचा एरिया आपला जायकवाडीच्या पाण्याखाली येतोय कालव्याद्वारे. डावा कालवा, उजवा कालवा, अशा पद्धतीने. त्याला काय बेसिक गोष्टी. चला मग आता एक एक नदी बघू. पहिली नदी कुठली आहे, गंगा. चला गंगा नदी घेऊ अगोदर. गंगा नदीचे पहिले बेसिक गोष्टी डोक्यात फिट करून घ्या. हा भारताचा नकाशा आहे. हा यातला जो निळ्या रंगात दाखवला जातो तो टोटल एरिया येतो गंगा नदीचा खोऱ्याचा एरिया. खोरं, या गंगा नदीला कुठून पाणी येते, हे बघा भारताच्या पलीकडून पण पाणी येतं, म्हणजे नेपाळ मधून पाणी येते भारत, आणि इथं बांगलादेशच्या एरियात पण पाणी येते. बरोबर आहे. म्हणजे नदी खोरं गंगा नदीचे किती देशात पसरलेले आहे, 3 देशात पसरलेले. ठीक आहे. हाच एरिया थोडा आता इथे मोठा करून दाखवला भारतामध्ये. ही गंगा नदी आहे, इकडून उगम पावते, अशी गेली झाला शेवट तिचा.
हे असं नाही बघायचं. असं एकदम तुम्ही नकाशाकडे बघितलं तर नकाशा लक्षात येत नसतो. ठीक आहे, एक 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 पार्ट बघत चालायचं. कुठे उगम होतो, कोणत्या दिशेने वाहते, कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या कोणत्या देशातून वाहते, कोणत्या दिशेने वाहते, कुठं शेवट होतो, त्या ठिकाणी शेवट होत नाही याच्या अगोदर कुठल्या ठिकाणी धरणं आहेत, कोणत्या ठिकाणी संगमावरचे गाव आहेत, कोणत्या नदीच्या संगमावर कोणतं गाव लागतं, डाव्या बाजूने कोणत्या कोणत्या नदी येतात, उजव्या बाजूने कोणत्या कोणत्या नदी येतात. तर अशा पद्धतीनं क्रमानं बघत चालायचं. मग टोटल लांबी किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, लांबी मग या ठिकाणी कोणत्या राज्यात किती किती लांबी येते, असं बघत चालायचं. तिथे काय लगेच ते प्रत्येक काही लक्षात घेण्याची गरज नाही, फक्त कोणत्या राज्यात जास्त लांबीची नदी आहे थोडक्यात ते एक अंदाजानं आपल्याला लावता आलं पाहिजे. ठीक आहे, आता हा नकाशा बघितला, त्याच्यात राज्य नाही, कोणत्या नद्या कुठून सुरू होऊ लागल्या ते समजायला तयार नाही, कोणत्या डोंगरांगेतून येऊ लागल्या त्या माहिती नाही, बरोबर आहे, कोणत्या देशातून येऊ लागली कोणती नदी ती समजायला मार्ग नाही. यासाठी आपण नकाशा घ्यायचा आपण. मग आता हा भारताचा नकाशा आहे. मग भारताचा नकाशा सगळा बघायला गरज नाही आपल्याला, आपल्याला एवढा पट्ट्यातला नकाशा बघायचा. मग हा पट्टा फक्त मोठा करून घ्यायचा. झाला मोठा, ठीक आहे, दिसतोय ना, आणखी मोठं करून, बस ठीक आहे. आता या नकाशातल्या बेसिक गोष्टी आपण एकदा कंप्लीट करून घेऊ, ज्या तुम्हाला पाठ झालेल्या आहेत. आता काय, आता हिमालयन डोंगररांगा तुमच्या सगळ्या पाठायचे, कोणत्या भागात कोणत्या डोंगररांगा आहेत, या ठिकाणी कुठल्या डोंगररांगा येतील, बृहद हिमालयाच्या डोंगररांगा आहे नेपाळच्या आणि पलीकडच्या चायनाच्या बॉर्डरवरती. ठीक आहे, इकडे सिक्कीम मध्ये, इकडे लडाख मध्ये येतील ते. इथं कुठल्या डोंगररांगा आहे, त्याला लागून मध्य हिमालयन डोंगररांगा आहे. आणि या बाजूला तुकड्या तुकड्याच्या स्वरूपामध्ये शिवालिका टेकड्या आहेत, बरोबर आहे. हे तुटक तुटक आहे. तुटक तुटक कशामुळे, कारण इथून वाहत येणारे जे प्रवाह आहे, या प्रवाहाच्या खनन कार्यामुळे डोंगररांगा एकमेकांपासून अलग होतात. इतके तुकडे नाही आपण जितके दाखवतो, पण बऱ्यापैकी तुकडे आहेत, कारण नदी जाते म्हणून तुकडा पडलेला आहे तो. आणि दरवर्षी खनन कार्य करत 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 थोडं थोडं तुकड्याची रुंदी वाढत गेलेली. तर अशा पद्धतीने या शिवालिका टेकड्या या 1500 मीटर उंचीच्या आहे. पलीकडच्या मध्य हिमालयन डोंगररांगा ज्या 3000 मीटर उंचीच्या आहे, त्याच्या पलीकडच्या बृहद हिमालयन डोंगररांगा ज्या 6000 मीटर उंचीच्या आहे. ठीक आहे, आता ही गंगा नदी जी आहे उगम पावते उत्तराखंड मध्ये, हा उत्तराखंड आहे. इथून येते उत्तर प्रदेश, इथून येते मग बिहार, बिहार मधून झारखंड, झारखंड मधून पश्चिम बंगाल. किती राज्यातून वाहते, 5. उत्तराखंड 1, यूपी 2, बिहार 3, झारखंड 4, पश्चिम बंगाल 5. आणि देश विचारले ते 2 देशातून वाहते, भारत आणि बांगलादेश. आणि नदी खोऱ्यातले देश विचारले 3 देश, नेपाळ पण धरायचं मग, कारण नेपाळचं पण पाणी येतं याच्यामध्ये. ठीक आहे, आता उगमस्थानाजवळ कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता उगमस्थानाचा एरिया कुठला आहे, हा इथला आहे, उत्तराखंड मध्ये. उत्तराखंड मध्ये या मध्य हिमालयन डोंगररांगा ना, इथं नदी उगम पावते. आणि नदी उगम पावून मग शिवालिका टेकड्या ओलांडल्या की कुठे येते मग ती, उत्तर प्रदेश मध्ये. मग या 2 डोंगररांगा दरम्यानच्या पट्ट्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग इतक्या जाग्यात या ठिकाणी समजून घेण्याकरता आता इतक्या जाग्यात भरपूर नद्या दाखवणं शक्य नाही माझ्याकडून, म्हणून मी एवढीच जागा पुढच्या नकाशात घेतो, पुढच्या पानावर दाखवतो, नंतर परत इथे येऊ आपण. ठीक आहे, मग आता हे बघा परत मुद्दा, इथल्या बृहद हिमालयन डोंगररांगा या अशा, बृहद हिमालय त्याला लागून कुठल्या आहेत या, मध्य हिमालय आणि शिवालिका टेकड्या. क्लिअर, आपण बघतोय उत्तराखंड राज्यामधला स्थिती. उत्तर प्रदेश मध्ये गेल्यानंतर मागच्या नकाशात जाऊ आपण. आता या ज्या मध्य हिमालयन डोंगररांगा आहे उत्तराखंड मध्ये, या ठिकाणी येतं बघा गंगोत्री. गंगोत्री काय आहे, नाही नाही हिम नदीचं नाव येते, आलं लक्षात, हिम नदी येते गंगोत्री नंबर 1 ला. नंबर 2 चा मुद्दा येतो गंगोत्री हिम नदी आहे, 7000 मीटर उंचावरून खाली वाहत येत असते. ही जवळपास 30 किलोमीटर लांबीची हिम नदी आहे, बर्फाच्या लादीपासून बनलेली म्हणून हिम नदी म्हणतात. थोडं असं पूर्वेकडे गेलं की या ठिकाणी लागतं बघा केदारनाथ. महादेवाचं मोठं तीर्थक्षेत्र आहे. आणि या बाजूला आलं इथं लागतं बद्रीनाथ.
ही मोठाले तीर्थक्षेत्र मानले जातात बघा. आणि या तिन्ही ठिकाणी 3 नद्या उगम पावतात. इथून जी नदी उगम पावते अशी खाली येते इकडं, हिचं नाव आहे भगीरथी. गंगोत्रीला उगम पावते भगीरथी. ठीक आहे. आता इथला बर्फ, उन्हाळ्यात बर्फ वितळला की पाण्याचा पुरवठा असतो आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा पुरवठा असतो, म्हणजे 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत या नदीलाच या बाजूने येऊन मिळत असते भीलगंगा. मध्ये हिमालयन डोंगरांगात उगम पावणारी नदी आहे भीलगंगा आणि भगीरथीला येऊन मिळते. ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणी धरण आहे आणि या ठिकाणी गाव आहे टेहरी. म्हणजे नदी संगमावरचं गाव कुठलं आहे? टेहरी. आणि इथल्या धरणाचं नाव सुद्धा टेहरीचे. टेहरी काय आहे? तर नदी संगमावरचं गाव आहे उत्तराखंड मध्ये आणि टेहरी या ठिकाणी उभारलेल्या धरणाचं पण नाव आहे. या धरणाचं वैशिष्ट्य काय? भारतातला सर्वात उंच प्रकल्प आहे टेहरी प्रकल्प. ठीक आहे. आणि सर्वात उंच प्रदेशातला प्रकल्प पण हाच आहे, कारण समुद्र सपाटीपासून बराच उंचावर तो प्रकल्प येतो. ठीक आहे. म्हणून सर्वात उंच प्रदेशातील प्रकल्प आणि सर्वात उंच प्रकल्प हे दोन वैशिष्ट्य या टेहरी प्रकल्पाचे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ही नदी येते इकडे खाली आणि इथून उगम पावते अलकनंदा. बद्रीनाथला उगम पावते अलकनंदा नावाची नदी आणि ही अलकनंदा नदी अशी खाली येते अशी. ठीक आहे. ही आहे अलकनंदा. इकडे नाव टाकतो. अलकनंदा आणि टेहरी यांचा संगम होता असतो देवप्रयाग नावाचं गाव आहे या गावाजवळ. आणि इथून पुढचा जो एकत्रित प्रवाह आहे या एकत्रित प्रवाहाला म्हणायचं, इथून पुढे असं रंगाने दाखवतो वाटल्यास, याला म्हणायचं गंगा नदी. आलं की लक्षात? या डोंगरांगा इकडं अशा आणि या दोन डोंगरांगा दरम्यान इथून नदी. इथं ऋषिकेश नावाचं गाव लागत असतं उत्तराखंड मध्ये. या ऋषिकेश गावाजवळ ही सकल मैदानी भागात प्रवेश करते. त्याच्या खाली ऋषिकेशच्या खालच्याच भागामध्ये वरच्या या दोन्ही नद्यांना दगडगोटे मातीरेती खाली आणलेले, त्यातलं दगडगोट्याच्या गाळाचं संचन या पट्ट्यात होतं. इथं या डोंगरांगा ओलांडताच पुढं 25 किलोमीटर पर्यंत या गाळाला आपण नाव दिलं भांबर. हे भांबरचा गाळ आहे आणि या भांबरच्याच गाळामध्ये ऋषिकेश नंतर गाव लागतं हरिद्वार, रामदेव बाबाचं. आणि इथून पुढं मग 25 किलोमीटर नंतर बारीक रेतीचा गाळ लागतो, त्याला म्हणायचं तराई. आणि त्याच्यानंतर मग उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश करते. तिथून मग भांगर आणि खादर सुरू होतं बघा. आलं लक्षात? आपण डोंगरांगा ओलांडून खाली आलेलो आहे इकडे. आता आणखीन वरती जो, ही कुठली नदी आहे? अलकनंदा आहे. या अलकनंदाला केदारनाथ या ठिकाणी उगम पावणारी मंदाकिनी नदी येऊन मिळत असते बघा. माता इकडून येते मंदाकिनी आणि मंदाकिनी केदारनाथ पासून उगम पावते आणि अशी खाली येते आणि या ठिकाणी अलकनंदाला येऊन मिळते बघा. या नदीचं नाव आहे मंदाकिनी. ठीक आहे. आणि ही नदी अलकनंदा नदीला जिथे येऊन मिळते त्या ठिकाणाला म्हणायचं रुद्रप्रयाग. काय म्हणायचं त्याला? रुद्रप्रयाग. ठीक आहे. आणि याच अलकनंदेला डाव्या बाजूला 2-3 नदीवर मिळतात आणखी छोटे छोटे प्रवाह. एक असा एक प्रवाह येऊन मिळतो, तिचं नाव आहे धौली गंगा. ठीक आहे. दुसरा एक प्रवाह येऊन मिळतो, त्याला म्हणायचं नंदाकिनी. तिसरा एक प्रवाह येऊन मिळतो, त्याला म्हणायचं पिंडारी. या डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या आहेत बघा. आता धौली गंगा नदी अलकनंदाला ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणी संगमावरती विष्णुप्रयाग नावाचं गाव लागतं. नंदाकिनी नदी अलकनंदा नदीला जिथे येऊन मिळते तिथं नंदप्रयाग नावाचं गाव लागतं. आणि पिंडारी नदी जिथे येऊन मिळते तिथे कर्णप्रयाग नावाचं गाव लागतं. प्रयाग वरून तुमच्या लक्षात येत असेल ते रिपीट होऊ लागला शब्द. विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग
आणि जिथे यमुना नदी येऊन मिळते गंगा नदीला त्याला म्हणायचं प्रयागराज. अलाहाबाद, अलाहाबादचं नाव झालं आता प्रयागराज, म्हणजे या सगळ्या प्रयाग मधला ते सगळ्यात मोठं भाव, अशी ती लोकांची भावना. तर अशा पद्धतीनं वरच्या भागातल्या या दोन डोंगर रांगेदरम्यानच्या नदीच्या पात्राची एवढी माहिती इथे लक्षात घ्यायची. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे सर्वात उंच प्रदेश आहे, कारण तिथे हिमनदी उगम पावते. लक्षात, इकडे हिमनद्यांचं असं नदी नाहीये, हिम आहे पण हिमनद्या नाहीत, बर्फाळ भाग आहे फक्त, म्हणजे याची उंची कमी आहे या भागापेक्षा. आपल्याला एक मागे प्रश्न होता ना तो, की कोणतं जास्त उंचीचं आहे, बद्रीनाथपेक्षा गंगोत्रीचं उंची कमी आहे जास्त आहे असं खाली दिलेलं होतं. तर तुम्हाला सांगितलं तर गंगोत्री हिमनदी आहे, याचा अर्थ ते याची उंची जास्त असणार आहे. हे साधं समन कॉमन आपण या ठिकाणी हे करायला पाहिजे. ते झालंय काय गोष्टी झाल्या. मागे येऊ आणखी, हा डायग्राम असंच लक्षात ठेवायचा, त्याला इलाज नाही आता काही. ठीक आहे, मागे येतो आता. मागे परत इथून आपण लक्षात घ्यायचं, इथून उगम पावते भगीरथी, इकडून येते अलकनंदा, आणि बाकीच्या नद्या तुमच्या लक्षात आलेल्याच आता. ठीक आहे, इथं देवप्रयाग नावाचं गाव आहे, ही नदी अशी येते इथं बरोबर ऋषिकेश नावाच्या गावाजवळ सकल मैदानी भागात प्रवेश करते. ऋषिकेश गावापासून हरिद्वार पर्यंत दगडगोट्याचा सगळा भांबर नावाचा गाळ या ठिकाणी येत असतो. ठीक आहे, आणि इथून ही नदी मग उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते. ठीक आहे, उत्तराखंड राज्यामध्ये या ठिकाणी या नदीची लांबी 300 किलोमीटर आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही नदी जी आहे जवळपास 1150 किलोमीटर लांबीची आहे. आणि नंतर ही नदी अशी वाहत वाहत कुठे येते मग बिहारच्या बॉर्डरवर, बिहार आणि युपीची बॉर्डर. आणि आता इथं बिहार आणि युपीची 110 किलोमीटर लांबीची बॉर्डर तयार करते ही नदी, अशी अशी पुढे जाते. ते 110 किलोमीटर युपी आणि बिहारची बॉर्डर. बऱ्याच जण वाटतं युपी असेल बिहार असेल अशी बॉर्डर अशी असायला पाहिजेत, ही अशी बॉर्डर येते. आलं लक्षात, 110 किलोमीटर लांबीची बॉर्डर आहे. त्याच्यानंतर बिहारमधून नदी वाहते, बिहार मधली लांबी आहे 405 किलोमीटर. ठीक आहे, आणि नंतर येते झारखंड राज्यात, झारखंड मधली लांबी आहे 40 किलोमीटर. आणि नंतर येते पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल मधली लांबी आहे 520 किलोमीटर. टोटल लांबी किती आहे 2525 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग आता इथपर्यंत आणून सोडलं आपण तिला. आता परत मागे येऊ आपण. आता या नदीवरती इथंच तुम्हाला सांगितलेले कुठलं धरण आहे, टेहरी प्रकल्प आहे. कुठल्या राज्यात आहे, उत्तराखंड मध्ये. काय वैशिष्ट्य आहे त्याचं, भारतातला सर्वात उंच प्रदेशातला प्रकल्प, भारतातला सर्वात उंच प्रकल्प आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये जसं पुढे जाऊ आपण तसं या नदीला दोन्ही बाजूने उपनद्या मिळणार आहे. आता कोणत्या कोणत्या उपनद्या, पहिले डावी बाजू, डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्यांची संख्या जास्त असणार आहे, कारण इकडे पाणी अडवलं जातं, वारे अडवलं जातात, डोंगर रांगेला पाऊस जास्त असतो. नंबर 1. नंबर 2, इकडचं बर्फ वितळलं की पाण्याचा पुरवठा होत जातो, त्यामुळे 12 वाहणाऱ्या नद्या डाव्या बाजूच्या. मग आता यामध्ये पहिली नदी येते बघा रामगंगा, क्रमानं या नद्या लक्षात ठेवायच्या आता. ठीक आहे, दुसरी नदी येत असते गोमती, गोमती नदी काठीच लखनौ शहर आहे. तिसरी नदी येत असते घागरा, घागरा नदी काठीच अयोध्या शहर आहे. अयोध्येजवळ या नदीला शरयू असंही म्हणतात. 1080 किलोमीटर लांबीची नदी येते. त्याच्यानंतर पुढची नदी येते गंडक, 425 किलोमीटर लांबीची. त्याच्यानंतर अशी येते कोसी. पात्र बदलणाऱ्या या 2 नद्या आहेत. आणि ब्रह्मपुत्र नदीची एक उपनदी आहे तिस्ता. या 3 जगातल्या सर्वाधिक वेगवान पात्र बदलणाऱ्या नद्या आहे, आणि यांच्यामध्ये पण सर्वात जास्त वेगाने पात्र बदलणारी नदी आहे कोसी. आतापर्यंत 125 किलोमीटर लांबीचं पात्र बदललेलं आहे. पण जगातील सर्वात वेगवान पात्र बदलणारी नदी कोसी. आणि या नदीच्या पात्रामध्ये पाणी मावत नाही, इकडं 2-4 किलोमीटर, इकडे 2-4 किलोमीटर तर सहज पसरून जाते. त्यामुळं नदी काठापासून दोन्ही बाजूने 2-4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये बघा गावातल्या लोकांच्या घरावरती बोटी दिसतील. मग असं वाटायला लागतं अरे इकडं तर समुद्र नाही, बोटी कसं काय, कारण त्यांना माहिती आहे भारत सरकार शेवटच्या टप्प्यात मदतीला येते. जेवढे जिवंत आहेत त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल, जी बुडले त्यांचं कोण रेकॉर्ड ठेवणार आहे. म्हणून यांना माहिती आहे एकदा पाण्याची पातळी वाढली कुठंच पळता येत नाही, कारण सकल भाग आहे एकदम डोंगराळ वगैरे कुठे मैदानी प्रदेश आहे ना तो,
त्यामुळे कुठंच पळता येणार नाही. म्हणून हे लोकांना माहिती आहे की बाबा बोटी आपण आपल्या सुरक्षेसाठी असल्या पाहिजेत. मग प्रत्येकाच्या घरावरती बोटी असतात. महापूर आला की ते वाजता बोटीत आपल्या फॅमिली प्रवास करतात, काहीच राहत नसतं बघा. त्यामुळे या नदीला महापुरामुळे जीवित आणि वित्त आणि मोठ्या प्रमाणात करतात, कारण जनावर कुठे पळणार आहेत. म्हणून या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हटलं जातं बघा. ठीक आहे. आणि गंडक नदी सुद्धा पात्र बदलणार नदी आहे. म्हणून या दोन्ही नद्याचं महापूर रोखण्यासाठी नेपाळ आणि बिहार सरकारनं एका खालोखाल एक भरपूर धरणं बांधलेले आहेत. तसं गंडक नदीवरती 8 धरणं बांधलेले आहेत. याला म्हणायचं गंडक प्रकल्प. कोणत्या 2 देशाचा आहे तर भारत आणि नेपाळचा आहे. एक्झॅक्टली भारतातलं कुठलं राज्य तर बिहार आणि नेपाळ असं म्हणायचं. ठीक आहे. आणि कोसी नदीवर एका खालोखाल एक किती धरणं आहे? 15 धरणं आहेत. याला म्हणायचं कोसी प्रकल्प. हा गंडक प्रकल्प म्हणायचं या सगळ्या धरणांना म्हणायचं कोसी प्रकल्प. ठीक आहे. आणि इकडं पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग भागातून वाहत येणारी नदी आहे महानंदा. तर अशा पद्धतीने डाव्या बाजूची या नद्या लक्षात घेतल्या पाहिजे आपण. रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा. घागरा नदीच्या काठावर अयोध्या शहर आहे. गोमती नदीच्या काठावर लखनौ राजधानीच्या ठिकाणी येतं. मुख्य गंगा नदीवरती तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. वरच्या भागात विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग. नंतर खालच्या भागामध्ये ऋषिकेश, हरिद्वार लक्षात. नंतर मग मथुरा, नंतर कानपूर, अलिबाग, अलीगड. ठीक आहे. नंतर अलाहाबाद, वाराणसी ही प्रमुख शहर लागतात बघा. थोडं पुढे गेलं की इथं पाटणा लागतं, बिहारची राजधानी. ठीक आहे. आणि नंतर मग खाली कोलकाता आणि गंगासागर ही गावं लागतात बघा मुख्य गंगा नदीवरती. ही झाली डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या आणि त्यांच्या काठावरचे गावा. आता उजव्या बाजूला येणाऱ्या नद्यांमध्ये सगळ्यात महत्वाची उजव्या बाजूने येणारी नदी आहे यमुना. आणि यमुना उगम पावते इकडं उत्तराखंडमध्येच मध्य हिमालयीन डोंगररांगे. आणि उगम पावून अशी येते हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मधून येते या ठिकाणी बॉर्डरवरती हरियाणा आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर. आणि मग नंतर येते दिल्ली आणि उत्तर प्रदेशची बॉर्डर. दिल्लीतून वाहते नदी आणि मग अशी जाते बघा. अशी जात 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 इथं अलाहाबाद नावाचं गाव लागतं. प्रयागराज म्हणून आपण त्यालाच. या ठिकाणी ही नदी 1376 किलोमीटर वाहत येते आणि जाऊन मिळते गंगा नदीला. या नदीला सुद्धा भरपूर उपनदी आहेत. मग आता कुठल्या उपनद्या आहे? इथं कुठल्या डोंगररांगा आहेत? या विंध्य डोंगररांगा आहे. ठीक आहे. आणि इकडं सातपुडा डोंगररांगा आहे. बरोबर आहे. या विंध्य डोंगररांगेतून उगम पावते मग चंबळ नदी. चंबळ नदी मध्य प्रदेश आणि राजस्थान मधून अशी जाते आणि अशी जाऊन मिळते बघा. ही आहे चंबळ नदी. त्याच्यानंतरची बाजूची नदी आहे बेटवा. नंतर येते केन. नंतर येत असते सिंध. या यमुना नदीची उपनदी आहेत. आणि या सगळ्या उगम पावतात विंध्य पर्वतामध्ये, विंध्य पर्वताची उत्तर उतारावरती. ठीक आहे. आणि या यमुना नदीला जाऊन मिळतात बघ. ठीक आहे. तर उजव्या बाजूच्या गंगा नदीच्या उपनद्यामध्ये पहिली येते यमुना. 1376 किलोमीटर लांबीची नदी आहे यमुना. आणि दुसरी उपनदी आहे शोन. आता शोन कुठे आहे? हे बघा, हा छत्तीसगडचा एरिया आहे, हा मध्य प्रदेशचा एरिया आहे. या ठिकाणी कुठल्या डोंगररांगा आहे? कुठल्या आहे? मैकल डोंगररांगा आहे. या दोन राज्याची बॉर्डर तयार करतात. मैकल डोंगररांगेमध्येच अमरकंटक नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. या अमरकंटक पासून पश्चिमेला वाहत जाते नर्मदा नदी पश्चिम दिशेला. इथे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगेच्या मध्य भागातून जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशी जात असते. इथं बडोज नावाच्या गावाजवळ जाऊन मिळत असते. आणि इथंच अमरकंटकच्या पूर्व बाजूने उगम पावते शोन नदी. मागच्या वेळेस हा प्रश्न होता. उजव्या बाजूला या ठिकाणी गंगा नदीला येऊन मिळणारे व अमरकंटक या ठिकाणी उगम पावणारी गंगा नदीची महत्वाची उपनदी कोणती? मग नर्मदा, शोन, यमुना असे खाली पर्याय दिले होते. तर उत्तर होतं शोन आणि एक होतं दामोदर. तर ही शोन नदी जी अमरकंटकला उगम पावते. अमरकंटकला उगम पावते म्हणून बऱ्याच जण नर्मदा आणला. पण नर्मदाचा गंगा नदीचा काही संबंध लागत नाही. ठीक आहे. मग ही शोन नदी उगम पावते अमरकंटकला मध्य प्रदेशमध्ये. मग छत्तीसगड मधून येते खाली अशी. छत्तीसगड इथून वाहते
झारखंड मधून येते बिहार. बिहारमध्ये इथं पाटणा शहराच्या अगोदर 10 ते 12 किलोमीटर अगोदर ही नदी जाऊन मिळते गंगा नदीला. ठीक आहे, ही शिवून नदी आहे. छोटा नागपूर पठारावरून वाहते. इथं छोटा नागपूरचा पठाराचा एरिया येतो. इथं बागेलखंड पठार छोटा नागपूर पठारावरून जाते मग मैदानी भागात. हा मैदानी प्रदेश इकडं. ठीक आहे, तर अशा प्रकारची शिवून नदी आहे. महाभारत बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कुंती पांडवांची आहे. कुंतीला लग्नाच्या अगोदर जो पहिला मुलगा होतो कर्ण, लग्नाच्या अगोदर झालेला असल्यामुळं साहजिकच आहे त्या मुलीसोबत कोणी लग्न करणार नसतं. मग तो मुलगा काय एका टोपलीमध्ये सोडून नदीत पात्र सोडून देतात. ती नदी म्हणजे शिवून नदी. तर अशा पद्धतीने आपण आपलं लक्ष ठेवण्यासाठी काहीतरी पॉइंट किंवा आसपासचा त्याचा इतिहास बघत चालायचा जेणेकरून त्या निमित्तानं आपल्याला ते लक्षात राहील. तर ही शिवून नदी आहे. किती राज्यातून वाहते? 3. छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि इथं मध्य प्रदेश पण थोडा भाग, कारण अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये येते. ठीक आहे, मग उजव्या बाजूला 2च महत्वाची उपनदी आहे, यमुना आणि शोण. डाव्या बाजूची रामगंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे, महानंदा आहे. कारण तिकडून पाण्याचा प्रवाह जास्त आहे ना, त्यामुळे पाणी जास्त असल्यामुळे नद्या पण जास्त आहे. इकडून पाण्याचा तेवढा फ्लो नाही म्हणून नद्यांची संख्या कमी. आता पुढे ही नदी जाते. या दोन्ही बाजूला येणाऱ्या उपनद्यांनी आणलेला पाण्याचा पुरवठा आणि गाळाचा जो काही भाग आहे तो इथं नदीच्या पात्रात होतो बघा, संचित होतो. बराच गाळा आला की इथं नदीच्या पात्रात संचित होऊन होऊन नदीचं पात्र उथळ बनतं बघा. आणि नदीच्या पात्रात पाणी मावत नाही आता पश्चिम बंगालमध्ये, म्हणून नदीचे 2 प्रवाह तयार होतात. मग आता एक प्रवाह जातो असा इकडे सरळ बांगलादेशमध्ये आणि एक प्रवाह येतो असा खाली, असे 2 प्रवाह तयार होतात. जो बांगलादेशमध्ये जातो त्या प्रवाहाला म्हणायचं पद्मा, आणि जो पश्चिम बंगालमध्ये खाली येतो त्याला म्हणायचं हुगळी. मग ही हुगळी नदी म्हणजे गंगा नदीचे, ही पद्मा म्हणजे गंगाचे. फक्त याचे 2 भाग, 2 प्रवाह, 2 पात्र तयार झालेले. एक पात्र सरळ पुढे जाते त्याला पद्मा म्हटलं जातं असतं. आणि या पद्मा नदीला मग इकडून ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते बघा लक्षात. आणि जिथं ब्रह्मपुत्रा आणि यांचा संगम होतो तिथून पुढचे एकत्रित प्रवाह म्हणायचं मेघना नदी. मग हे पुढे बघू आपण. नंतर मग मेघना नदी सागराला जाऊन मिळत असते. ठीक आहे, आणि ही हुगळी नदी अशी सरळ खाली येते. कोलकाता शहर थोडं खाली आली की गंगा सागर नावाचं तीर्थक्षेत्र, आणि असं या पद्धतीनं इथं जाऊन मिळते बघा. आता याची सुद्धा अनेक पाण्याचा पुरवठा प्रचंड याला. कशामुळं? कारण आता इथं आपल्याला माहिती कुठल्या डोंगररांगा आहे, झारखंड राज्य आहे, राजमहल टेकडे. आता हे मला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे. आता एवढं लक्षात ठेवा, मी अगोदर सांगितलेलं हे परफेक्ट असेल तर पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या आहेत. परत या डोंगररांगा कुठून आल्या असं व्हायला नकोय. इथं राजमहल टेकडे आहेत. कुठलं राज्य आहे? झारखंड. कोणत्या दिशेने डोंगररांगा आहे? पूर्व पश्चिम दिशेने येतील. त्यामुळे इकडून येणारे वारे जे आहेत आपण बघितलेले मोसमी वारे इथं अडवले जातात. त्यामुळे इथं प्रचंड पाऊस पडतो, पावसाचं पाणी पूर्व दिशेने व्हायला लागतं. मग असं मग पहिलं ही नदी म्हणजे दामोदर नदी, ही नदी उगम पावते झारखंडमध्ये, वाहते पूर्व दिशेला, झारखंड राज्यातून वाहते आणि नंतर वाहते पश्चिम बंगालमधून. आणि कोलकाता शहराजवळ ही नदी या ठिकाणी हुगळी नदीला जाऊन मिळते. म्हणून एक वेळेस प्रश्न होता हुगळी नदी सर्वात मोठी उपनदी कोणती? दामोदर. टोटल 541 किलोमीटर लांबीची नदी येत असते, पूर्व वाहिनी नदी आहे. आणि या नदीला या पट्ट्यामध्ये प्रचंड पाण्याचा पुरवठा होतो, म्हणून या नदीला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणतात. कारण पश्चिम बंगालमध्ये जीवित आणि वित्तहानी करते, महापुरामुळे हिचं नुकसान करते या राज्याचं, म्हणून त्याला म्हणायचं पश्चिम बंगालचे दुःखाश्रू. कोसी नदीला म्हणायचं बिहारचे दुःखाश्रू, आणि इकडे ब्रह्मपुत्र नदीला म्हणायचे आसामचे दुःखाश्रू. या तिघांमध्ये सर्वात जास्त महापूर आणते ब्रह्मपुत्र 1 नंबरला, 2 नंबरला कोसी आहे, 3 नंबरला दामोदर आहे. तर ह्या 3 नद्यांना 3 वेगवेगळ्या राज्याचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जात असतं. ठीक आहे, तर ही दामोदर नदी या ठिकाणी लक्षात ठेवायची. ठीक आहे, मग दामोदर नदीला सुद्धा महापूर येत असल्यामुळे याच्यावर सुद्धा झारखंड आणि पश्चिम बंगाल सरकारने एका खालोखाल एक 5 धरणं बांधलेली आहेत. याला म्हणायचं दामोदर प्रकल्प. आणि हा प्रकल्प अमेरिकेमध्ये टेनेसी नावाच्या नदीवरती एका खालोखाल एक 5 धरणं बांधले. तो प्रोजेक्ट बघून आपण इकडचा प्रोजेक्ट साकारला, म्हणून याला म्हणायचं भारतातला टेनेसी व्हॅली प्रकल्प. म्हणून इकडेच प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला भारतातला टेनेसी व्हॅली प्रकल्प असेही म्हणतात? तर दामोदर प्रकल्पाला. लक्षात, हा प्रकल्प हातात घेतला बांधकामाला पहिल्या पंचवार्षिक योजनेत. आणि हा प्रकल्प अनेक उद्देश समोर ठेवून बांधलेला आहे. पहिला उद्देश होता महापूर रोखणे, दुसरा उद्देश होता
धरणापासून वीज तयार करणे, जलविद्युत निर्मिती. तिसरा उद्देश होता इथं सर्वात जास्त खनिजे सापडतात, छोटा नागपूर पठाराचा पट्टा आहे, त्यामुळे खनिज शुद्धीकरण करण्यासाठी भरपूर या ठिकाणी कारखान्यासाठी भरपूर पाणी लागते, मग त्यासाठी पण पाणी हवं होतं म्हणून धरणं बांधलेली. ठीक आहे, शेतीसाठी सिंचनासाठी पाणी लागते म्हणून धरणं बांधलेली आहेत, कालव्याद्वारे पाणी देता यावं. आणि इथल्या कारखान्यातला माल जहाजांना या ठिकाणी बंदरापर्यंत जावा याकरता सुद्धा ते कालवे काढण्यात आले. कालवे काढण्यासाठी सुद्धा पाणी लागत होतं, कारण वर्षभर ही वाहणारी नदी नाही. त्यामुळं या ठिकाणी अनेक उद्देश समोर ठेवण्यात आले. कुठले? जलसिंचन 1, महापूर रोखणे 2, जलविद्युत निर्मिती करणे 3, लोकांना पिण्याचा पाणी पुरवठा 4, त्यानंतर कालवे तयार करणे 5, असे अनेक उद्देश समोर ठेवून बांधलेला पहिला प्रकल्प कोणता भारतातला? तर दामोदर. म्हणून याला म्हणायचं पहिला बहुउद्देशीय प्रकल्प. बहुउद्देश म्हणजे अनेक उद्देश समोर ठेवून तयार करण्यात आलेला प्रकल्प आहे, म्हणून भारतातला पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? तर दामोदर आहे. आणि कोणत्या 2 राज्याचा आहे? तर झारखंड आणि पश्चिम बंगालचा आहे. आणि अमेरिकेतल्या कोणत्या नदीवर आधारित प्रकल्प आहे? टेनेसी व्हॅली. काय नदीचं नाव? टेनेसी व्हॅली म्हणजेच खोरं. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणायचं भारतातला टेनेसी व्हॅली प्रकल्प. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ही दामोदर नदी हुगळी नदीला जाऊन मिळते, आणि हुगळी नदी मग शेवटी सागराला जाऊन मिळते. बघा, त्या अगोदर पश्चिम बंगालमध्ये या दोन्ही नद्यावरती एक एक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. एक पद्मा नदीवर आहे, पद्मा नदीला भारत सोडेपर्यंत गंगाच म्हणतात, बांगलादेशमध्ये गेल्यानंतर पद्मा म्हणतात. ठीक आहे, आणि इकडे भारतच असल्यामुळे इथून तिथून सगळीकडे एकच नाव आहे, हुगळी. ठीक आहे, हुगळी नदीवर मयूराक्षी नावाचा प्रकल्प आहे, कारण मोराचा पट्टा आहे म्हणून त्याला म्हणायचं मयूराक्षी प्रकल्प. आणि इकडं फरक्का नावाचा प्रकल्प आहे गंगा नदीवर म्हणजेच पद्मा नदीवर. आणि पाणी अडवलं गेल्यामुळं बांगलादेशनं मग तक्रारी केल्या, आणि यातून मग वाद निर्माण झाले बरेच दिवस. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावरून भारत आणि बांगलादेश दरम्यान वाद चालू आहे? तर फरक्का प्रकल्प. ते आता पाणी प्रश्न वाटपाचा मुद्दा आपला मिटलेला आहे. आता मनमोहन सिंगच्या कालखंडात घटना घडल्यात त्या, आणि तिस्ता नदीचा होता तो आता मोदी सरकारच्या कालखंडात प्रश्न मिटलेले आहेत. बघा, पाणी तंटे म्हणतात त्याला, नदी तंटे. लक्षात. तर अशा पद्धतीनं हा कुठला प्रकल्प आहे? मयूराक्षी, आणि हा फरक्का. ठीक आहे, आता या दोन्ही नद्या असू द्या, इकडून ब्रह्मपुत्र असू द्या, या सगळ्या नदीने आणलेला पाण्याचा पुरवठा, गाळाचा पुरवठा मुख्य नदीला पुढं होतो असतो. बघा, आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या नदीच्या पुढं गाळ संचित होतो, त्यामुळे नदीतलं पात्रातलं पाणी सागराला जाणं अवघड जाते. म्हणून हिचे अनेक फाटे फुटतात. मग इकडे एक फाटा फुटतो, इकडे एक फाटा फुटतो, इकडे एक फाटा फुटतो, असा एक फाटा जातो, इकडच्या नदीचे असे फाटे फुटतात, फाट्याला फाटे फुटतात मग असे, आणि अशा पद्धतीने अनेक फाट्यामार्फत मग सागराला पाणी जाते. आणि प्रत्येक फाट्याच्या दरम्यान त्रिकोणाकृती आकाराचा गाळाचा पट्टा असतो. लक्षात. या त्रिकोणाकृती आकाराच्या गाळाच्या सकल मैदानांना म्हणायचं त्रिभुज प्रदेश, त्रिकोणाकृती आकाराचा असल्यामुळे. आणि या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी वनस्पतीचा आच्छादन आहे, किनारपट्टीवरची वनस्पती आहे, सुंदरी असू द्या, मँग्रोव्ह असू द्या. लक्षात. ताड, माड, सुपारी, पोफळी ही किनारपट्टीवरची वन आहेत. बघा, ज्वारीचं जे खालचं मुळं कसे असतात, भरपूर मुळं, तशा प्रकारचे भरपूर मुळं असलेले या वनस्पती आहेत. या वनस्पती काय करतात? सागरी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करण्याचं काम करतात. बघा, ठीक आहे. तर त्यामुळे साहजिकच आहे या पट्ट्यामध्ये सुंदरी वनस्पतीचा आच्छादन आहे, आणि आज सकल सुपीक भाग आहे, म्हणून याला म्हणायचं सुंदरबन. जगातला सगळ्यात मोठा सुपीक त्रिभुज प्रदेश, आणि सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश पण हाच आहे. या त्रिभुज प्रदेश मग भारत आणि बांगलादेशमध्ये विभागला गेलेला आहे. 60% भाग हा बांगलादेशमध्ये आहे, आणि 40% भाग भारतामध्ये. भारतामध्ये या 40% भागामध्ये 24 परगणा नावाचा जिल्हा येतो असतो. तर अशा पद्धतीनं इकडची ही माहिती लक्षात घ्यायची. आता या दोन्ही नदीने आलेल्या गाळापासून त्रिभुज प्रदेश तयार झाला, आणि त्याच पद्धतीनं अनेक लहान प्रवाह आहे ना पुढं, त्या लहान प्रवाहातून आलेला गाळ जो आहे तो सागरात गेला, आणि यामध्ये मग सागरामध्ये असे शेकडो बेटांची निर्मिती झालेली आहे. या शेकडो बेटांनाच म्हणायचं न्यू मूर बेट. काय म्हणायचं? न्यू मूर बेटांचं नाव आहे न्यू मूर. आणि या न्यू मूर बेटांच्या वाटणीवरून सुद्धा भारत आणि बांगलादेश दरम्यान तंटे चालू आहेत. म्हणून मागच्या डिपार्टमेंटला प्रश्न होता की न्यू मूर बेटांच्या वाटणीवरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद चालू आहे? तर भारत आणि बांगलादेश. आणि न्यू मूर बेट हे कोणत्या नदीने आणलेल्या गाळापासून तयार झाली? गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने आणलेल्या गाळापासून तयार झाली.
गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीने आणलेल्या गाळापासूनच त्रिभुज प्रदेश पण तयार झालेला आहे. तर ही शेकडोची बेट आहे. म्हणून इथला किनारपट्टी कुठल्या प्रकारातली येते? मग किनारपट्टीचे प्रकार शिकवले होते. रिया येते, डॉल्मेशियन येते की फियार्ड येते? किनारपट्टीचे प्रकार घेतलेत ना आपण. दंतुरे किंवा दंतुरे, त्याच्यानंतर निमग्न आहे की उन्मग्न आहे, नंतर मग रिया आहे, फियार्ड आहे की डॉल्मेशियन आहे? डॉल्मेशियन. रिया किनारपट्टी म्हणजे जिथं सागराला जागोजागी नद्या येऊन मिळतात काटकोन त्रिकोणामध्ये, ती किनारपट्टी म्हणजे रिया. जिथं हिम नद्या येऊन मिळतात ती किनारपट्टी म्हणजे फियार्ड. आणि जिथं नद्या येऊ द्या किंवा हिम नद्या येऊ द्या, त्यांनी आणलेल्या गाळापासून सागरामध्ये बेट तयार करत असेल तर तिला म्हणायचं डॉल्मेशियन. मग ही कुठली किनारपट्टी आहे? डॉल्मेशियन किनारपट्टी आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीची ही गंगा नदी येत असते. गंगा नदी 5 राज्यातून वाहत असते. उत्तराखंड 1, उत्तर प्रदेश 2, बिहार 3, झारखंड 4, पश्चिम बंगाल 5. 5 राज्यातली नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे. त्यापैकी 300 किलोमीटर लांबी येते झारखंड आपला उत्तराखंड मध्ये. ठीक आहे. 1150 किलोमीटर लांबी येते उत्तर प्रदेश. 110 किलोमीटर लांबी येते दोघांची बॉर्डर. 405 किलोमीटर लांबी येते बिहार. 40 किलोमीटर लांबी येते झारखंड. आणि 520 किलोमीटर लांबी येते पश्चिम बंगाल. आता हे बघा, हे 300, हे 1100 धरा, हे 50 सोडून द्या. 1100 आणि 300 1400. 1400 नाही, 100च पकडा. 1500, हे 400, 1900, हे 500, 2400. 2400 आणि हे 20 आणि 40 60, 65, 75. ठीक आहे. 75 आणि 50 1,600, म्हणजे 2525. आले लक्षात? तर अशा पद्धतीने ही नदी येते. आणि या नदी किती राज्यातून वाहते? 5 राज्यातून. पण नदी खोऱ्यात 11 राज्य आहे. 11 राज्याचं पाणी नदीला येते. मग हे 5 राज्य तर येतानाच ना, हे 5 राज्य प्लस 6वं येतं हिमाचल प्रदेश, इथून येते. 7वं येतं हरियाणा, 8वं येतं दिल्ली, 9वं येतं राजस्थान, 10वं येतं मध्य प्रदेश आणि 11वं येतं छत्तीसगड. झारखंड ते पहिले 5 मध्ये पकडलेलेच आपण. समजलं का? आणि असा टोटल एरिया आहे. आता लांबी 2525 आहे आणि टोटल क्षेत्रफळ किती आहे? टोटल क्षेत्रफळ येतं 8.61 लाख चौरस किलोमीटर. 8,61,000 चौरस किलोमीटर टोटल भारताची एरिया माहित आहे तुम्हाला. 32,87,000 आहे. याच्यापैकी 8.61 लाख चौरस किलोमीटर म्हणजे जवळपास भारताच्या एकूण एरियाचे किती टक्के? 26% भाग व्यापला गेला या नदी खोऱ्याना. आणि या नदी खोऱ्यात किती टक्के लोकसंख्या राहते? 23% लोकसंख्या राहते. आणि या 23% म्हणजे जवळपास 1/4 लोकसंख्या ना टोटल भारताच्या. आणि इतक्या लोकांचं भरण पोषण करण्याचं काम ही नदी करत असल्यामुळे या नदीला पवित्र नदी मानलं जातं. गंगा नदीला पवित्र नदी का म्हणतात असा एकदा प्रश्न होता. मग खाली एक पर्याय होता की या नदीच्या काठावर भरपूर तीर्थक्षेत्र आहेत म्हणून. लक्षात? तर तसं नाही. तर या नदीने आणलेल्या पाण्यापासून आणि गाळापासून सुपीक मैदानी प्रदेश आणि लोकांच्या ते भरण पोषणाचे काम करते. कारण या गाळाच्या भागामध्ये जर बघितलं तुम्ही तर लहान तुकड्यातून सुद्धा पावसाळ्यात पीक येते, हिवाळ्यात पीक येते, उन्हाळ्यात पीक येते. आणि हेक्टर उत्पादन पण जास्त असतं. त्यामुळे सगळ्यात सुपीक भाग आहे आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा शेतीला. म्हणून भरण पोषण करण्याचं काम करत असल्यामुळे या नदीला म्हणायचं भारताची पवित्र नदी. आले का लक्षात? बस एवढं मॅटर लक्षात ठेवायचं. येऊ द्या कसा आहे प्रश्न मग. ठीक आहे. चला उद्याच्या लेक्चर मध्ये लिहून घेऊ आपण याचं फॅक्ट डाटा आणि एकदा रीडिंग करून ठेवा. परत फॅक्ट काय टाकायचं काम पडतं ते बघा तुम्ही.